गणपती घरगुती असो वा सार्वजनिक, त्याच्या भोवतीची आरास ही नेत्रदीपकच असावी असा सगळ्यांचाच आग्रह असतो। त्यासाठी मग मोठ्या प्रमाणावर थर्माकोलचं मखर वापरलं जातं। मात्र मुंबईतल्या उत्सवी संस्थेनं थर्माकोलला एक अतिशय उत्तम असा मखरांचा पर्याय उपलब्ध करून दिलाय। पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट। पर्यावरणाचं करा संरक्षण, टाळा थर्माकोलचे मखर, वापरा इको फ्रेंडली मखर। गणेश उत्सवात गणेश मूर्ती नंतर पाहिली जाते ती गणेशाभोवतीची आरास। त्यामुळेच आपली गणेश मूर्ती इतरांपेक्षा वेगळी, आकर्षक दिसावी, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी असावी याकडे विशेष लक्ष दिले जाते। यात महत्त्वाची भूमिका बजावतात ते विविध प्रकारचे नाजूक पण सुरेख नक्षीदार मखर। साहजिकच थर्माकोल पासून बनविल्या जाणाऱ्या मखरनी सध्या बाजार सजले असले तरी हे थर्माकोलचे मखर पर्यावरणाचा मोठा शत्रू आहेत। पर्यावरणाच्या या शत्रूवर मात करण्यासाठी बाजारात कागदी पुठ्यांच्या मखरांचा एक उत्तम पर्याय गेल्या काही वर्षांपासून उपलब्ध झालाय। विशेष म्हणजे उत्तम डिझाईन व आकर्षक रंगसंगतीत हे मखर सहजरित्या फोल्डिंग करून ठेवता येण्यासारखी असल्यामुळे अनेक वर्ष त्यांचा वापर करणे शक्य होते। थर्माकोलपेक्षा तरी लय सुंदर आहेत आणि थर्माकोलचे मखर हे कुठे आपण तोडून बिडून टाकले की ते रस्त्यावर सगळे पडून बिडून जिकडे तिकडे असतात। कारण ते नंतर काय त्याचा उपयोग होत नाही। ते समजा पाण्यातून म्हणा कुठे याच्यामध्ये गटारामध्ये त्याची जाम बसून जातात। पण ही मखर आपण समजा काही कालांतराने समजा कुठे हे झाली तर ती पाण्यामध्ये विरघळून जातात। मग त्याच्यापासून काय निसर्गाला हानिकारक असं काय याच्यापासून हे नाही। निसर्गाने जे आपल्याला दिले तेच आपण निसर्गाला परत करूया असे ब्रीदवाक्य ठेवत उत्सवी या संस्थेने पुट्ट्यापासून तयार केलेले मखर बाजारात आणले। उत्सवीचे प्रणेते नानासाहेब शेंडकर हे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी विद्यार्थी असून ते स्वतः 2001 पूर्वी थर्माकोलचे मखर बनवित होते। अहमदनगर येथे त्यांचा थर्माकोलच्या मखरचा कारखाना होता। तो त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी बंद केला। मुंबईतील लालबागच्या गणेश गल्ली उत्सवाच्या शेजारी असलेल्या प्रभा कुटीर येथे त्यांनी पुठ्यांच्या मखरांचे प्रदर्शन भरविले। लोकांकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने घराघरात त्यांनी बनवलेले पुठ्याचे मखर गणेशोत्सवात पाहायला मिळतात। 13 वर्ष खूप त्रास झाला लोकांना समजवण्यात, त्यांना दाखवण्यात। लोक घाबरत होते, पण जेव्हा त्यांना कळलं अरे हे खूप भक्कम आहे, फोल्डिंग आहे, म्हणजे आज 10 वर्षे काही लोक तेच मखर वापरून आहे। आज शाळा असो खेडेगाव असो प्रत्येकाला इको फ्रेंडली हवं आहे आणि मला असं वाटते त्या कष्टाचं चीज झालंय। सुवर्णसेठ, राजसिंहासन, वनश्री, मीनाक्षी मंदिर, सुवर्णमहल अशा विविध प्रकारांची पुठ्यांची मखर बघितल्यावर ती थर्माकोलची असल्याचा भास पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होतो। घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकरिता सुंदर, सुबक आणि आकर्षक अशी मखरे नानासाहेबांनी बनविली। पर्यावरणाला वाचवण्यासाठी नानासाहेबांनी हाती घेतलेल्या या कार्यात त्यांच्या कुटुंबाचंही त्यांना योगदान मिळालं। आणि काही लोक येऊन सांगतात की आम्ही कमीत कमी हे 10-10 वर्ष डेकोरेशन वापरतो परत। म्हणजे त्यांचं एक सर्कल चालू होतं, एक जण वापरतो तो त्यांच्या मित्रांना पण परत यूज करायला देतो। अशा प्रकारे ते परत वापरले जातात आणि काहींना इतकं आवडतं की तेच डिझाईन ते परत घेऊन जातात। म्हणजे असे 3-4 लोक येऊन गेले की त्यांनी तेच डिझाईन वापरलेलं परत घेऊन गेले। आकर्षक रंगसंगतीत मिळणारी ही मखरं सर्वसामान्यांच्या खिशालाही परवडणारी अशीच आहेत। चला तर मग आद्य देवता श्री गणेशाचं स्वागत इको फ्रेंडली मखरांनीच करूयात। लीना ताघाग, TV9 मुंबई। आता पुन्हा एकदा वेळ झाली एका ब्रेकची।